नमस्कार मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवरती शासनाच्या विविध विभागातील वेगवेगळ्या पदांच्या जाहिरातीविषयी माहिती पाहत असतो. त्याचप्रमाणे आज आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या महामंडळाअंतर्गत विविध पदांची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर या जाहिराती संबंधित विस्तृत माहिती आपण पाहू. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक 15/8/2023 रोजी प्रसिद्ध जाहिरात व त्यासंबंधीचे शुद्धीपत्रक दिनांक 5/10/2023च्या अनुषंगाने प्रस्तुत सरळ सेवा भरती खालील नमूद संभाव्य रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक जाहिरातीद्वारे जाहीर करण्यात येत आहे. संभाव्य रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी किती जागा आणि त्यांची वेतन श्रेणी याविषयी माहिती दिलेली आहे. तर प्रादेशिक अधिकारी यांची पदसंख्या ही 2 आहे आणि वेतन श्रेणी 67,700 ते 2,87,000 एवढी आहे. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 1 पद आहे. वैज्ञानिक अधिकारी 2 पद आहेत. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 4 पदे आहेत. प्रमुख लेखापाल 3 पदे आहेत. विधी सहाय्यक 3 पदे आहेत. कनिष्ठ लघुलेखक 14 पदे आहेत. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16 पदे आहेत. वरिष्ठ लिपिक 10 पदे आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक 3 पदे आहेत आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक ही यांची 6 पदे आहेत. अशा प्रकारे ही वेगवेगळ्या पदांची जाहिरात आहे. तर या जाहिरातीसाठी अर्ज करण्याची तारीख ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होण्याचा दिनांक हा 29/12/2023 म्हणजेच आजपासूनच या पदांसाठी अर्ज सादर करण्याची तारीख सुरू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 19/1/2024 म्हणजेच 19 जानेवारी 2024पर्यंत आपण या पदांसाठी अर्ज सादर करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत हे 19/1 म्हणजेच 19 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत असेल. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट उपलब्ध होण्याचा दिनांक हा परीक्षेच्या आधी 7 दिवस अगोदर असेल. इच्छुक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in किंवा empcb-oct23 या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत, सविस्तर तपशील इत्यादी बाबी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या www.mpcb.gov.in/recruitment या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाच्या पदाचा संवर्गनिहाय तपशील, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतच्या सविस्तर सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 29/12/2023 म्हणजेच आजच्या दिनांकाविषयी ही जाहिरातीची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपण पाहिलं की या ठिकाणी विविध पदांच्या किती जागा आहेत आणि अशी एकूण 11 पदे आहेत. त्या पदांची एकूण संख्या किती आहे याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख, सुरुवात आणि अंतिम दिनांक ही याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर कोणत्या पदासाठी किती जागा संवर्गणीय आहे या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या जागेविषयी आपण सविस्तर माहिती पाहून घ्यावी आणि त्याप्रमाणे आपला अर्ज सादर करावा. तर या पदासाठी आवश्यक असणारी फीस आणि त्याविषयी असणारी शैक्षणिक अर्हता आपण पाहू. तर प्रादेशिक अधिकारी यांच्यासाठी
क्वालिफिकेशन हे possesses a postgraduate degree in engineering equivalent from a recognized university institution. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री हे इंजिनिअरिंगमध्ये असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी 5 वर्षाचा अनुभवसुद्धा लागतो. किंवा डॉक्टरेट इन सायन्स विथ एन्व्हायरमेंटल सायन्स ॲज अ स्पेशल सब्जेक्ट इन पोस्ट ग्रॅज्युएट. पी जी ही पर्यावरणशास्त्रामध्ये असणे आवश्यक आहे. सिनियर सायंटिफिक ऑफिसर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्यासाठी possesses a doctorate degree in science or its equivalent from recognized university. डॉक्टरेट डिग्री असणे आवश्यक आहे आणि 5 years एक्सपिरियन्स आफ्टर ॲक्वायरिंग प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन. सायंटिफिक ऑफिसर वैज्ञानिक अधिकारी यांच्यासाठी possesses पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फर्स्ट क्लास इन सायन्स पी जी असणं आवश्यक आहे आणि फर्स्ट क्लास प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा अनुभवसुद्धा असणे आवश्यक आहे. पुढे आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणजे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी. possesses अ मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री सायन्स ऑर इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. यासाठी सुद्धा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. हेड अकाउंट प्रमुख लेखापाल यांच्यासाठी possesses अ डिग्री विथ फर्स्ट क्लास इन एनी डिसिप्लिन कोणत्याही शाखेची पदवीधर असणे आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा अनुभव असणेसुद्धा आवश्यक आहे. प्रिफरन्स शॉल बी गिवन टू कॅन्डिडेट possessing डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन. Preference shall be given to a candidate having experience in accounts department in supervisory cadre. Knowledge of computers and government rules and regulations will be desirable. लीगल असिस्टंट विधी सहाय्यक यांच्यासाठी अ डिग्री इन लॉ फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. लॉ म्हणजे LLB असणे आवश्यक आहे आणि यासाठी 1 वर्षाचा अनुभवसुद्धा असणे आवश्यक आहे. प्रिफरन्स शाल बी गिवन टू द डिपार्टमेंटल कॅन्डिडेट possessing द प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन अँड हॅव्हिंग रेग्युलर सर्व्हिस ऑफ नॉट लेस दॅन 3 years. 3 वर्षापेक्षा कमी अनुभव नसणे आवश्यक आहे. जस्ट ज्युनियर स्टेनो कनिष्ठ लघु लेखक. ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. अ गव्हर्नमेंट कमर्शियल कॅन्डिडेट GCC इन शॉर्ट हँड अँड टायपिंग विथ 100 word per minute and 40 word per minute in English or 80 word per minute and 30 word per minute in Marathi रिस्पेक्टिव्ह असणे आवश्यक आहे. ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक possess a minimum first class degree in science or its equivalent from recognized university or institution. कमीत कमी फर्स्ट क्लासमध्ये डिग्री पास असणे आवश्यक आहे आणि ते पण सायन्समध्ये आणि कोणत्याही विद्यापीठाची किंवा संस्थेची असणे शासनमान्य संस्थेची असणे आवश्यक आहे आणि या पदासाठी 1 वर्षाचा अनुभवसुद्धा आवश्यक आहे. सिनियर क्लर्क म्हणजेच वरिष्ठ लिपिकसाठी अ डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्याही शाखेची पदवी चालते ऑर इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॉम युनिव्हर्सिटी रिकग्नाइज्ड बोर्ड कोणत्याही विद्यापीठाची किंवा संस्थेची पदवीधर असणे आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे. लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी अ डिग्री इन सायन्स ऑर इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन पदवीधर असणे आणि ते पण सायन्समध्ये पदवीधारक असणे आवश्यक आहे. पुढे आहे ज्युनियर क्लर्क टायपिस्ट कनिष्ठ लिपिक टंकलेखक. क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन ऑर इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी कोणत्याही शाखेची पदवीधर असणं आवश्यक आहे आणि कॅन्डिडेट शुल्ड possess GCC म्हणजे टायपिंग असणं सुद्धा आवश्यक आहे. गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट इन टायपिंग विथ 30 word per minute in इंग्लिश और मराठी. इंग्लिश आणि मराठी दोन्हीची टायपिंग असणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा अनुभवसुद्धा असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण या सर्व 11 पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हतासुद्धा
पाहिलेली आहे. या परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रमसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तो आपण व्यवस्थित पाहून घ्यावा आणि त्या संबंधित अभ्यासक्रम आपण सुरू करावा. सर्व पदांसाठी आवश्यक असणारी या ठिकाणी सिलेबस अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. गट अ मधील सर्व पदाकरिता लेखी परीक्षा ही 160 गुणांची आणि मुलाखत एकूण 40 गुणांची आहे आणि एकूण ही परीक्षा 200 गुणांची आहे. गट ब आणि क करिता लेखी परीक्षाच आहे, यासाठी मुलाखत नाही आणि ती एकूण 200 मार्काची ही लेखी परीक्षा आहे. गट ब आणि क साठी फक्त अ साठी 40 गुणांची मुलाखत आहे. परीक्षा शुल्क तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस आहे आणि मागासवर्ग उमेदवारांसाठी 900 रुपये फीस आहे. अनाथांसाठी सुद्धा 900 रुपये फीस आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क हे माफ असेल, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची फीस लागणार नाही. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल. अर्ज भरणे व सादर करण्यासंबंधित या ठिकाणी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. अर्ज ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख ही 29/12/2023 ते 19/1/2024 रात्री 12 वाजेपर्यंत असेल. अशा प्रकारची ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागाची जाहिरात होती आणि या जाहिरातीविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. अशाच प्रकारची माहिती, नवीन जाहिरातीविषयी माहिती घेण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.